थाळी कशी करणार आहोत हे बघणार आहोत। चला तर आता रेसिपीकडे वळूया। नेहमी आपण व्हेज थाळीमध्ये काय करतो की कधी बटाट्याची भाजी किंवा वांग बटाट्याची रस्सा भाजी, फ्लावरची भाजी अशीच करतो। तर आज आपण व्हेज थाळीमध्ये ह्या अशा नॉर्मली भाज्या न करता आपण व्हेज कुर्मा दाखवलेला आहे आणि तो कसा करायचा ही पद्धत मी आता रेसिपी तुम्हाला ह्यामध्ये अपलोड केलेली आहे। आपण दही घेतलेला आहे, तुम्ही दह्याच्या ऐवजी फ्रेश क्रीम सुद्धा वापरू शकता। कांदा घेतलेला आहे असा आपण कट करून, एक टोमॅटो, हे अशा आपण कोथिंबीरच्या काड्या घेतलेल्या आहेत आणि खोबऱ्याची अर्धी वाटी घेतलेली आहे। आता आपण ह्याची सगळ्यांची मिक्सरमध्ये एक पेस्ट करून घेणार आहोत। त्यानंतर आपण फ्लावर अशा प्रकारे कट करून घेतलेला आहे, वटाणा घेतलेला आहे ताजा, गाजर घेतलेला आहे। माझ्याकडे आता ह्या भाज्या अवेलेबल होत्या म्हणून मी ह्या घेतल्यात। तुम्ही ह्याच्याऐवजी परसबी, श्रावणी घेवडा, कोबी किंवा हिरवी, पिवळी किंवा लाल अशी वेगवेगळ्या प्रकारची ढोबळी मिरची सुद्धा वापरू शकता। आपण अशा प्रकारे कापून घेतला। आपण साली सकट बटाटा घ्यायचा आहे, साल काढून नाही घ्यायचं आहे। हे पहा अशा प्रकारे आता आपण हे वाटून घेतलेलं आहे, व्यवस्थित पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण फोडणीची तयारी करून घेऊया। आता आपण ह्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, जिरं, मोहरी, गरम मसाला, जिरा पावडर आणि गोडा मसाला वापरणार आहोत। आता आपण ह्यामध्ये 2 ते 3 चमचे मोठे तेल टाकून घेणार आहोत। आता तेल व्यवस्थित गरम झालं की आपण अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकणार आहोत। हे व्यवस्थित फुलले की आपण ह्यामध्ये मसाला ॲड करणार आहोत जो आपण वाटून घेतलेला आहे। हा 2 मिनिटं तेलामध्ये आपण फ्राय करणार आहोत। ह्यामध्ये 2 चमचे दही टाकून घेणार आहोत। आता आपण ह्यामध्ये अर्धा चमचा हळद, अर्धा चमचा जिरा पावडर, अर्धा चमचा गोडा मसाला, धनिया पावडर, लाल तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त टाकू शकता आणि चवीपुरतं मीठ। आता आपण हे 2 मिनिटं फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही ह्या भाजीमध्ये पनीर सुद्धा वापरू शकता। आता माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी ह्यामध्ये टाकलेल्या आहेत। तुम्ही ह्यामध्ये अमूल बटरचा पण वापर करू शकता, त्याने वेगळीच टेस्ट येते। शकता आपल्या मसाल्याला किती व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, मसाल्याने व्यवस्थित तेल सोडलेले आहे। आता आपण ह्यामध्ये भाज्या ॲड करून घेऊया। आपण बटाटा टाकून घेऊया, त्यानंतर फ्लावर, वटाणा आणि गाजर। ह्या 2 मिनिटं मसाल्यामध्ये आपण सगळ्या भाज्या व्यवस्थित परतून घेऊया। यामध्ये पाणी ॲड करताना तुम्ही गरम पाणी टाकून घ्या। भाज्या लगेच शिजतात त्यामुळे तुम्हाला हवं तेवढ्या प्रमाणामध्ये पाणीचं प्रमाण कमी जास्त करू शकता। तुम्ही बघू शकता किती भाज्या व्यवस्थित आपण परतून घेतलेल्या आहेत। आता आपण त्यामध्ये 1 तांब्या गरम पाणी ॲड करणार आहोत। आता आपण हे 10 मिनिटं व्यवस्थित शिजवून देणार आहोत। अशा प्रकारे आता आपली भाजी किती व्यवस्थित तयार झालेली आहे, भाजी पूर्ण व्यवस्थित शिजली आहे। आता आपण ही काढून घेऊया। जर तुम्हाला ह्याच्यापेक्षा जास्त थोडी ग्रेव्ही हवी असेल तर तुम्ही अजून ग्रेव्ही करू शकता किंवा जर कमी पाहिजे असेल तर तुम्ही थोडी अजून हिला भाजीला आटून घ्या। आता आपण 1 चमचा तेल टाकून घेऊया ह्या कढईमध्ये। आता आपण ह्यामध्ये तेजपत्त्याची 2 पानं असं एकाचे 2 करून टाकून घेणार आहोत। त्यानंतर 2 चमचे आपण जिरे टाकणार आहोत। जिरे व्यवस्थित फुलले की मग आपण त्यामध्ये भात टाकणार आहोत। आता आपण ह्यामध्ये आपला तयार भात आपण ह्यामध्ये टाकणार आहोत। तुम्ही बासमती तांदळाचा किंवा कोलमचा तुम्हाला हवा त्या ह्याचा तुम्ही भात करू शकता। मी कोलमचा राईस केलेला आहे। मध्ये खूप सारी कोथिंबीर टाकणार आहोत आणि आता हे व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत एकत्र। अशा प्रकारे आपला जिरा राईस व्हेज कुर्मा ह्या भाजीसोबत खाण्यासाठी तयार आहे। अशा प्रकारे आपली व्हेज थाळी आता खाण्यासाठी तयार आहे। ह्यामध्ये आपण व्हेज कुर्मा केलेला आहे, त्यानंतर जिरा राईस केलेला आहे, पुरी आपण जशी मैदा आणि गव्हाच्या पिठाची करतो त्याप्रमाणे केलेली आहे। कोशिंबीरची रेसिपी मी आधीच चॅनलवर पोस्ट केलेली आहे, त्यामध्ये आपण तांदळाचे पापड आणि हे असे समोसा पापड तळून ठेवलेले आहेत। अशा प्रकारे आपली ही व्हेज थाळी खाण्यासाठी तयार आहे।